माझ्या मस्ती विथ आराध्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे, कसली भाजी दाखवणार आहे सांगा बरं, गेस करा। काही नाही, सिंपल दाखवणार आहे मेथीची भाजी की फास्टमध्ये कशी करावी। व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत जरूर बघा आणि मेथीची भाजी कशी झाली ते पण तुम्ही नक्की सांगा। ओके, बाय बाय। आता व्हिडिओला सुरुवात होती बरं का। मला आता मी दाखवत आहे, मी कांदा चिरला आहे आणि लसूण पण चिरला आहे, हिरवी मिरची पण चिरली आहे आणि भाजी छान प्रकारे अशी मी निवडून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे भाजीची। कढई ठेवलेली आहे आणि आराध्यामुळं थोडंसं कसं होतं, आराध्या रडत असते कंटिन्यू, तर मला तसंच तुम्हाला दाखवावं लागतं। तर हे जे मी चिरून ठेवलेलं सगळं तुम्हाला जे आधी मी दाखवलं होतं, तर आधी कांदा टाकायचा तेलामध्ये। एक जेवढा तुम्हाला तेल लागतं तर तेवढं तुम्ही टाकू शकता। कांदा टाकायचा आणि त्याच्यासोबत लगेच हिरव्या मिरच्या पण टाकून द्यायच्या, जेणेकरून कांदा पण चांगल्या प्रकारे परतला जातो आणि हिरव्या मिरच्या टाकल्यामुळं त्या पण चांगल्या प्रकारे, लसूण पण टाकून देत आहे कारण की आपल्याला झटपटीतच भाजी बनवायची आहे मेथीची। तर त्यासाठी वेळ नसतो, भरपूर साऱ्या स्त्रिया काम करून दमत असतात, तर त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये वेळ नसतो। तसं झटपटीत झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला पटदिशी अशी खायला आपल्याला भाजी भेटली पाहिजे। तेच ह्याच्या मागचं माझं एक हे आहे। तर कांदा चांगला परतून घ्यायचा 1-2 मिनटं असा छान पद्धतीने, जेणेकरून लालसर घ्यायचा। आता मी तुमच्यासाठी थोडासा फास्ट गॅस करते, म्हणजे व्हिडिओ पण आपल्याला बंद करायला गरज लागणार नाही आणि आपलं जे काही बोलणं आहे ते पण रेकॉर्ड व्यवस्थित होईल। आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टी डायरेक्टच दाखवत आहे कारण की डायरेक्टच दाखवल्याने सगळ्या गोष्टी कळतात, त्यामुळं। तर तुम्ही बघू शकताय कांदा छान पद्धतीने लालसर परततोय आणि तो छान लाल होऊसपर्यंत, आणि ह्याच्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या पण चांगल्या तळल्या पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही तोंडात घास घालणार आहात त्यावेळेस एकदम मस्त। आणि मी लसूण जो चिरला होता त्याला मी वरचे जे तारफल्ले वगैरे असतात तर ते मी जास्त काढत नाही कारण की मला ते खूप आवडतं। आणि ज्यावेळेस आपल्याला तोंडामध्ये लसूण, हिरवी मिरची, थोडासा कांदा आणि थोडीशी भाजी ज्यावेळेस आपण तोंडात चपातीसोबत खातो त्यावेळेस इतकं छान ते फिलिंग्स येतं की ते तुम्ही नक्कीच ट्राय करा। भरपूर जण खात असतील, त्यांना पण माहीत असेल की मेथीची भाजी कशी खावी। तर ही माझी आई बनवत असते पटपट अशी, झटपटीत छान अशी, म्हणलं तुमच्यापाशी शेअर करावी। तर 1 मिनटं मी थोडंसं परतून घेते जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही। पुन्हा तुम्हाला दाखवते झालेले आहे। तर बघा असा छान मस्तपैकी कांदा हा परतला गेलेला आहे। तर त्या ज्या मिरच्या आहेत त्याला टेस्ट आणण्यासाठी थोडंसं त्यामध्ये तुम्हाला जेवढं लागतं, तुम्हाला स्वादानुसार तुमच्या मीठ घ्या। तुमच्या भाजी जशी आहे, किती भाजी बनवताय त्यानुसार। तर मी माझ्या अंदाजाने मीठ घेतलं कारण की मिठाचं प्रमाण हे जेवढी भाजी असते त्याच्यावर डिपेंड असतं। तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट असा बारीक करून घेतलेला आहे। तर मला थोडासा असा दरदरच लागतो, जरा मोठा, तर तो पण मी टाकून घेते, तुम्ही पण टाकून घ्या आणि छान पद्धतीने असा तो हलवून घ्या। आणि छान हलवल्यानंतर मस्त असं शेंगदाणे मी भाजले होते आणि त्याचा मी कूट केलेला आहे, त्यामुळं मला जास्त ती परतण्याची गरज नाही। आणि मी लगेच ही जी धुवून घेतलेली जी मी मेथी होती ती मी ह्याच्यामध्ये टाकून देते। तर अशी मी टाकून घेत आहे आणि तुम्हाला जेवढी लागते तेवढी करा। आता मला मेथीची भाजी खूप आवडते आणि माझं मात्र एक वैशिष्ट्य आहे की बाबा, मी मेथीची भाजी ज्यावेळेस स्वस्त होती त्यावेळेस मी नेहमी खाते, महाग झाले की मी खात नाही। 50 रुपयाला गड्डी झाली तर नाही खायची, कारण की एवढी महाग मला नाही वाटत की ती खावी मग भाजी। ज्यावेळेस स्वस्त होती त्यावेळेस खायची। आता आराध्याचे पप्पा काल गेले होते मार्केटला, त्यांना मध्ये 50 रुपये रेट होता, म्हणलं नको, नाही खायची आपल्याला मेथी, परंतु काल गेले तर 20 रुपयाला एक गड्डी होती, 15 रुपयाला
2 घेतल्या तर 30 रुपयाला होत्या, म्हणून त्यांनी 2 गड्ड्या आणल्या. कारण की मेथीची भाजी खूप आवडती आणि सगळ्यांनाच आवडत असेल, कारण की काही काहींना नसेल पण आवडत, परंतु मला खूप आवडती. आणि मला तर माझ्या आईच्या हातची खूप साधी सिंपल भाजी आवडती. तिचं तर खूप तिच्या हाताची टेस्ट मात्र आम्हाला काही येणार नाही. त्यामुळं तिचं एकदम म्हणजे आपल्या आईचं खाणं किंवा बनवणं हे खूप सिंपल प्रकारे असतं, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी एक अशी माया केलेली असते की ते आपल्या लेकरांसाठी केलेले असतं बहुतेक. त्यामुळे ते इतकं छान होतं. मीठ मिरचीचीच सिंपल करते, परंतु इतकी टेस्टी होती की तुम्ही किती भाकर खावा असं होतं. तर मग परंतु मला चला आता आपण थोडंसं नवीन पिढीला जरा थोडंसं कांदा वगैरे घालून पण छान लागते, अशा टाईपमध्ये पण भारी लागते, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं. तर ही पण अशी पण खूप छान लागते भाजी. तर असं बघा तुम्ही, आणि पाणी नाही टाकायचं मेथीच्या भाजीला, कधीही पाणी टाकायचं नाही. मेथीची भाजी स्वतः पाणी सोडते आणि त्याच्यावरती एक की झाकणही ठेवायचं नाही, नाहीतर मेथीची भाजी तुमची कडवट होईल. तर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशी मी छान मस्तपैकी भाजी हे केलेली आहे, हलवलेली आहे. आणि असं मध्ये 2-2, 3-3 मिनटं मिळून असं तुम्ही हलवत चला. बाकीचे तुमचे कामं करता करता हलवा, जेणेकरून तुमचं बाकीचे कामं पण होतील आणि तुमची भाजी पण इकडे शिजेल. आणि मी तुम्हाला मग भाजी शिजल्यावर पण दाखवते, कारण की व्हिडिओ मोठा नको, बघायला लोकांना जास्त आवडत नाही व्हिडिओ मोठा. त्यामुळे आता मी शिजल्यावरच तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तसं हे 4-5 मिनटं चांगली शिजून घ्यायची. असं बघा तुम्ही बघू शकता, असं पाणी सोडतं एकदम मस्त छान. आणि ही भाजी जी आहे, जे पानं आहे ते एकदम मुरजल्यासारखे होतात त्यावेळेस, म्हणजे ज्यांना कोणाला स्वयंपाकच येत नसेल तर त्यांनी कसं लक्षात ठेवायचं भाजी शिजली का नाही. तर हे जे पानं जे बारीक बारीक होत चाललेले आहे ते लक्षात ठेवायचे, की जेणेकरून बारीक बारीक भाजी होत चालली आहे म्हणजे ती शिजत चाललेली आहे. आणि जेवढी शिजन तेवढी ती छान लागणार. आणि जास्त पण शिजून द्यायची नाही मेथीची भाजी, नाहीतर चांगली पण नाही लागत. त्यामुळं बघा आता भाजी पार ओढूनच तिकडं गेली. तर हे प्रत्येक वेळेस होत असतं. थोडंसं कसं असतं, आपण व्हिडिओ काढत असतो आणि थोडीशी एक्साइटमेंट असते आपल्या लोकांना दाखवण्याची, त्या गडबडीमध्ये होत असतात ह्या गोष्टी, तर समजून घ्या. आणि तुम्हाला मी दाखवते नंतर भाजी कसं परत अजून पुढं काय करणार आहे मी त्या भाजीला, ते पण तुम्ही बघा. व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत बघा, नाही तर थोडा जरी स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही की, आणि म्हणणार की अरे सांगितली होती मला इथं मस्ती विथ आराध्यामध्ये मी रेसिपी तर ऐकली होती, परंतु तशी भाजी झाली नाही. तर का नाही झाली, तर हे त्याचं कारण असू शकतं. त्यामुळं व्हिडिओ मात्र शेवटी बघा. आणि लाईक जर का नसेल केलं, लाईक पण करा. आणि जर समजा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच तो कळेल. आणि कुणी जर का नवीन आज व्हिडिओ बघत असेल तर त्यांचं पण स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि त्यांनी पण एक सबस्क्रायबर करा, कारण की एक सबस्क्रायबर पण खूप महत्त्वाचं असतं, मी नेहमीच बोलत असते. तर बघा पाणी खूप छान पद्धतीने सोडत आहे आणि एकदम मस्त अशी भाजी मी तुम्हाला लास्टला दाखवते. पाणी आटूसपर्यंत तुम्ही हे करायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फास्ट नाही करायचे, नाही तर असं होईल की पाणी सगळं आपलं जळून जाईल आणि टेस्ट राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता असं छान पद्धतीने. परंतु मी मस्त म्हणते की मी व्हिडिओ बंद करून दाखवेल, परंतु जे तुम्हाला सांगायचं असतं ते सुद्धा माझं तोंडातून बंद होत नाही. आणि मला असं वाटतं की सगळंच बघावं तुम्ही, ते माझी ही अपेक्षा असते, म्हणून व्हिडिओ बंद करावा असं वाटत नाही. आणि असं वाटतं की कुठंतरी मी जर का ही गोष्ट नाही दाखवली माझ्या लोकांना तर ती करायला त्यांना थोडीशी अवघड होईल. आणि म्हणून म्हणत असते की व्हिडिओ म्हणून बंद करत नाही, कारण की व्हिडिओ पण दाखवायचा, गप्पा पण मारायच्या, थोड्याशा सगळ्याच गोष्टी होतात. म्हणून मग जाऊन द्या असं वाटतं, राहून द्या चालूच व्हिडिओ. आणि मग तुम्ही बघू शकता आता छानपैकी असं झालेलं आहे, भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. तर आता तुम्हाला मी म्हणलं होतं की काय करायचं, तर बघा आता अशी ज्यावेळेस आपली झालेली असते थोडीशी अशी छान ओलसर भाजी, मी व्हिडिओ बंद नाही केलेला, म्हणत होते बंद करेन, परंतु बंद करावं असं वाटला नाही म्हणून नाही केला. तर हे असं
भाजी जी आहे अशी थोडीशी जरा झाली, जरा अशी सगळी असं वाटलं की आता चिमल्यागत झालेली आहे, की जेणेकरून ही बारीक झाली बघा आता, म्हणजे असं पूर्ण चेंबून गेलेले आहे. एकही असं पार्ट असा तिचा पूर्ण राहिला नाही, फुललेला नाही, काय नाही. तर अशा टायमाला मग काय करायचं की थोडंसं पाणी, भरपूर आता शिजत आलं आपलं, पाणी पण भरपूर आटलेलं आहे, तर मग वरतून एक तेलाची धार थोडीशी टाकायची, जेणेकरून भाजीला असं छान असं चॉकलेटचं रूप येतं. आणि मेथीची जी भाजी आहे ती मेथीची भाजी वाटणारच नाही तुम्हाला, आणि किती खावं आणि किती नाही असं होतं. मला तरी होतं, ज्याला मेथीची भाजी आवडत असेल त्याला पण नक्की होत असेल. तर तुम्ही बघू शकता आता छान पद्धतीने अशी भाजी होत आहे. आणि मी असं तेलाची धार पण टाकलेली आहे, आणि कच्चं तेल टाकायचं, म्हणजे जेणेकरून छान होतं आणि भाजी एकदम सुटसुटीत मस्त असं छान होतं बघा. आता मी व्हिडिओ बंद करून नाही दाखवला, आणि मी बघा आता मी ह्याच्यामध्येच हलवत आहे. तर इतकी छान दरदरीत भाजी झालेली आहे. आता सपोज भाकरीसोबत खायची असेल तर त्यांनी मात्र ही जशी ओलसर भाजी आहे, जी ओलसर दिसत आहे थोडंसं पाणी असं, तर तशीच भाजी घ्या. आणि ज्याला चपातीसोबत खायची आहे त्यांनी थोडीशी जरा पाणी आटून द्या आणि मग ती भाजी घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यातला स्वाद लागेल. परंतु मला चपातीसोबतच खायची असते, परंतु कसं आहे खूप मठ्ठळ भाजी झाली तर मग चपातीसोबत पण आपल्याला मजा येत नाही खायला. तर त्यामुळे मी अशी थोडीशी दरदरीतच ठेवते, कारण की जे काय पाण्यामध्ये जे अर्क असतं, माझी आई नेहमी म्हणत असते की भाजी जास्त शिजवून देऊ नये, त्यातलं सगळं अर्क निघून जातं, मग काही निस्सा चोताच खायचा का आपण, तर भाजी अर्धम कच्चीच खावी. तर मी पण त्यामुळं आता तुम्हाला व्हिडिओ मी स्टॉप करते, कारण की का भाजी मस्त झालेली आहे. अशी शेंगदाणे, थोडंसं हिरव्या मिरच्या, आणि असं इतकं सुंदर हे लागतं की मी तुम्हाला एक घास नंतर खाऊन पण दाखवते वाटलं असतं. नाहीतर तुम्ही मला खाऊन कमेंट्स करून सांगा की भाजी कशी झालती, आणि थोडंसं काय चुकलं असेल तर काय चुकलं नेमकं, तर ते पण मी मला सांगा तुम्ही की बाबा माझी अशी अशी भाजी झाली, असा असा प्रॉब्लेम झाला, तर मी का झाला ते पण तुम्हाला मी सांगेल. तुमच्यासाठी खास व्हिडिओ तयार करेल पुन्हा. तर झालेली आहे बघा माझी भाजी, आणि एकदम छान अशी मस्त भाजी झालेली आहे. या सगळ्यांनी खायला मस्त अशी भाजी. आणि ही भाजी जर का तुम्हाला आवडली तर ज्याला कोणाला मेथीची भाजी आवडते त्याला मात्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला ही मेथीची भाजी बघून आईची नक्कीच आठवण आली असेल. मला तर येते बाबा माझ्या आईची आठवण, कारण की का मायाच इतकी आपल्या आईची आपल्यावरती असते, आणि तिच्यासारखं कुणी नसतं ह्या जगामध्ये. सगळ्यात आपला जवळचा व्यक्ती असेल तर ती आपली आईच असते, आणि माझी आई तर माझी मैत्रीणच आहे. वयाने जास्त आहे, परंतु तरी देखील तिचे विचार हे जुन्या व्यक्तीसारखे नाहीत. ती नव्या माणसांसारखा विचार करते आणि थोडंसं फॉरवर्ड जिंदगी जगते, जेणेकरून मुलांना असं आवडतं म्हणून असं नाही. आता मी एखाद्या दिवशी माझ्या आईचा फोटो मी शेअर करेन की किती डिफरन्स आहे आमच्या दोघींमध्ये, तरी देखील मन मात्र एकत्र जुळतात. आणि मी सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे तर तिचा जीव तर माझ्यातच अडकतो खूप. तर आणि आईला सगळेच मुलं प्रिय आहे, असं नाही की माझ्यावरतीच खूप माया आहे. सगळ्याच मुलांना काही दुःख असेल तर नक्की तिला त्यांच्याबद्दल पण खूप तळतळ वाटते. आणि भाजी बघा किती छान झालेली आहे. आता आईचा विषय निघाला तर काय बोलावं आणि किती वेळ बोलावं, आपल्याला वेळ पुरणार नाही शब्द सांगून दमननी. त्यामुळं नको आता काय विषय जास्त आईचा काढायला. तर आता मी मध्येच बंद करत आहे, विषय भरकटत जात असतो जास्त बोलण्यामुळं. तर बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. बघा तुम्ही व्हिडिओ बघा कशी भाजी अशी मस्त झालेली आहे बघा. थँक्यू. आणि व्हिडिओ कोणाला काय वाटलं ते नक्की कमेंट्स करा. ओके, थँक्यू.